महाराष्ट्राचे माजी राज्यपाल CP राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती पदासाठी काल झालेल्या खरं तर निवडणुकीत CP राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची 14 मतं फुटली. CP राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय. इंडिया आघाडीच्या 14 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं इंडिया आघाडीला सुरंग 15 मतं अवैध. GST सुधारणांवर पंतप्रधान मोदींचं भाषण. नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत स्वदेशी मेळावा भरा. खरं तर 20 ते 30 व्यावसायिक परिषदा आयोजित करा. गर्वानं सांगा की हे स्वदेशी आहे असा नारा देण्याच्या पंतप्रधानांच्या सूचना. नव्या फीचर्ससह iPhone 17 लॉन्च. आतापर्यंतचा सर्वात स्लिम iPhone 17 एअर लॉन्च. ॲपलचं प्लस मॉडेल ऐवजी एअर मॉडेल. iPhone 17 मध्ये कॅमेऱ्याच्या डिझाईन्समध्ये मोठे बदल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. मुख्यमंत्री CPRI लॅबचं करणार उद्घाटन. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर देखील उपस्थित राहणार. शेत रस्त्यांसाठी आता मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवीन योजनेची घोषणा. शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी योजना. CSR फंडातून निधी देणार. ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल. गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग. नाईकांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. महायुती सरकारची गाडी कागदोपत्री सुसाट. 9 महिन्यात काढले 14,506 GR. मात्र योजना पूर्ण करण्यासाठी आमदारांना निधीच मिळेना. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष होणार सहभागी. मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्काजवळही करण्यात येणार आंदोलन. खोटे जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्याला सोडणार नाही भाजपा नेते. किरीट सोमय्यांचा इशारा. पुसद परिसरात 23 लोकांनी खोटे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप. संजय भाऊ पेढे वाटा. UPAच्या ठिकऱ्या उडाल्या तर तुमचा बँड वाजलाय. राधाकृष्णन विजयी. बन यांचा राऊतांना चिमटा. भाजपची सत्ता शरद पवार घालवू शकतात याची भाजपला भीती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाचा OBCवर परिणाम होणार नाही. ज्यांना कोर्टात जायचंय त्यांनी जावं. आमदार परिणय फुके यांचं वक्तव्य. वरळीत आता भाजपचा विजय संकल्प मेळावा. भाजपकडून चला मुंबईत परिवर्तन घडवूयाचा नारा. मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर अमित साटम यांचा पहिलाच मेळावा. वरळी डोमला 16 सप्टेंबरला मेळावा. नागपुरात राष्ट्रवादीचे 1 दिवसीय चिंतन शिबिर. 19 सप्टेंबरला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन. महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन. तहसीलदारांच्या खुर्चीत बसून गाणं गायल्याचं प्रकरण. तहसीलदार प्रशांत थोरातांचं निलंबन रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात भेटीला. दोनही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांची पदं भरा. काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. झिशान सिद्दीकी यांनी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली आहे. तपास जलद गतीनं व्हावा यासाठी भेट घेतली. न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. सरकारने विचार करूनच निर्णय घेतला. भुजबळांना भेटून गैरसमज दूर करू. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम. विजयाला आव्हान देणारी याचिका निवडणूक याचिका न्यायालयानं खरं तर फेटाळलेली आहे. राजन विचारेंची म्हस्केंविरोधात उच्च न्यायालयात याचिका. राऊतांनी मराठी माणसांचा अपमान केला. शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची टीका. लालबागचा राजा शहांना पावतो. राऊतांचं वक्तव्य. मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा ठाकूर पुरोहितांसह 6 जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान. विशेष न्यायालयाच्या निर्णयाला मृतांच्या कुटुंबियांकडून उच्च न्यायालयात आव्हान. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 14वी सुनावणी. बीडमधील मकोका न्यायालयात पार पडणार सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का पाहणं महत्त्वाचं. मागील 2 सुनावणीला उज्ज्वल निकम गैरहजर होते.
गर्भधारणेसाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या गोपनीयतेचं रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे निर्देश. 3 आठवड्यात मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. छत्रपती संभाजीनगरात प्रदूषण नियंत्रणासाठी भाजप आमदार संजय केनेकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता, औद्योगिक आणि शेत जमिनींच्या संरक्षणावर सखोल चर्चेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक अजिंठा वेरूळ लेण्यांचं अस्तित्व धोक्यात. लेण्यांमध्ये पाणी गळती आणि स्फोट. रिपब्लिकन पार्टीचे विविध मागण्यांचं पुरातत्व विभागाला निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा. उरणमधील वायू प्रक्रिया प्रकल्पातील आगीचा मुंबईतील गॅस पुरवठ्यावर परिणाम. वडाळ्यातील सिटी गेट स्टेशनवर होणारा गॅस पुरवठा बाधित. वाहन चालकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबई पालिकेच्या आराखड्यावरील हरकती आणि सूचनांवर आजपासून सुनावणी सुरू. आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना दाखल. आजपासून 3 दिवस सुनावणी घेतली जाणार. नाशिक महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी सुरू. पालिकेच्या 31 प्रभाग रचनेबाबत एकूण 91 हरकती. 3 सदस्यांची संख्या ठेवल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. 17व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात 5 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आलेलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांची माहिती. वर्ध्याच्या विजय गोपाल येथील जिल्हा परिषद शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी ठोकलं शाळेला कुलूप. कायमस्वरूपी शिक्षकांच्या भरतीसाठी पालकांचा एल्गार. अमरावतीमधील मेळघाटातील 22 गावं स्वातंत्र्य काळापासून अंधारात. गावात वीज येण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक. राजस्थानी महिला मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांची गिरगाव चौपाटीवर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम. बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी एक चांगला प्रयत्न. ओबीसी आरक्षण उपसमितीची आज बैठक. उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक. सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. मराठा समाजाच्या GR बद्दल बैठकीत चर्चा होणार. बौद्ध समाजासाठी विशेष निधी आणि विकास योजनेसाठी तातडीची मागणी. शरद जाधव यांनी अल्पसंख्याक आयुक्त आणि पुरातत्व विभाग प्रमुखांना निवेदन सादर केलंय. हैदराबाद गॅजेट इयरच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी दर्जा द्या. जालन्यात आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. एसटीमधून आरक्षण द्या. हैदराबाद गॅजेटचा दाखला देत बंजारा समाजाची मागणी. मराठा आरक्षणासारखाच बंजारा प्रश्न निकाली काढा. बंजारा समाज जरांगेंना भेटून मागणी करणार. यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाज एकवटलाय. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून हवंय आरक्षण, तर बंजारा समाज मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. धाराशिव मधल्या मिरवणुकीत औरंगजेबाचं कौतुक. नळदुर्गतल्या मिरवणुकीत औरंगजेबाची घोषणा देण्यात आल्या. पैगंबर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत हा प्रकार आहे. घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना चांगलेच आक्रमक. महाबळेश्वर मधील वेण्णा लेकवर काम करणाऱ्या खरतर मजुरांवर अन्याय. मजुरांना मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकाखाली सापडलं भुयार. भुयार ब्रिटिशकालीन 1970च्या दशकातील असल्याची माहिती समोर येते. भुयारात 2 लोखंडी पेटी सापडल्यात. पैसे पाठवण्यासाठी वापरणारे भुयार सापडल्याची माहिती. नागपूर ते पुणे वंदे भारत रेल्वेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद. पहिल्या 21 दिवसात रेल्वेला 36 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त. एकूण 26,422 प्रवाशांनी प्रवास केलाय. पुण्यातील भिडे पूल आज पहाटेपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद. मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत पूल बंद. अंधेरी पश्चिम ते मंडाळे या 2B मेट्रो मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर अखेरीस वाहतुकीसाठी सुरू होणार. सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार. वर्ध्याच्या केळझर ते दहेगाव रस्त्याची अवस्था बिकट. पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी किन्हाळा येथील गावकरी बेमुदत उपोषणावर. उपोषणाला काँग्रेस नेत्यांची भेट. परभणी उड्डाणपूल बनलाय मृत्यूचा सापळा. उड्डाणपूल दुरुस्तीची मागणी. नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया.
दहिसर टोल नाका संदर्भात बैठक संपन्न. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत बैठक पार पडली. दहिसर टोल नाक्याची जागा बदलण्यासंदर्भात बैठकीत निर्णय. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. अमेरिका आणि भारत दोनही देशांमधील व्यापार अडथळे दूर करण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू. पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्यास उत्सुक. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती. संजय राऊतांचं नेपाळ परिस्थितीवर ट्विट. अशी परिस्थिती कुठल्याही देशात उद्भवू शकते, सावधान. संजय राऊतांचं सूचक ट्विट. परभणीत विजेच्या धक्क्यानं शेतकऱ्यांचा मृत्यू. पूर्णा तालुक्यातील बलसे येथील घटना. पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे जळगाव महामार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतला. कार चालक थोडक्यात बचावलाय. कार जळून खाक. परभणीत कौसडी परिसरात वानरांचा धुमाकूळ. शेतमालासह घरातील साहित्यांचं मोठं नुकसान. ग्रामस्थ हैराण. लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा. नवी मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात. कारची डंपरला जोरदार धडक. अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा कट रचून जीवितहानीचा प्रयत्न. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळेच खिळे. महामार्गावर खिळे असल्यानं 3 ते 4 गाड्या पंक्चर. मुंबई गोवा महामार्गावर मोकाट. जनावरांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ. जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जनावरांच्या मालकांवर कारवाईची मागणी. सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरात उभ्या 5 दुचाकींना मालवाहू टेम्पोची धडक. दुचाकींचं मोठं नुकसान. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा नुकसानग्रस्त दुचाकी मालकांचा आरोप. सिंधुदुर्गातील कणकवलीत तीव्र वळणावर 18 चाकी ट्रेलरचा अपघात. अपघातात 1 जण गंभीर जखमी. जखमीला रुग्णालयात दाखल केले. साताऱ्यातील कृष्णा नदीत दिसली भली मोठी मगर. झेप घेतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. परिसरात खळबळ पसरली. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ राहुड गावात गॅस टँकर उलटलाय. मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू. उल्हासनगरमध्ये खड्ड्यांमुळे माल वाहतूक टेम्पो पलटी. वाहन चालक जखमी. खड्ड्यांकडे महापालिकेचं दुर्लक्ष. लाखांदूर साकोली मार्गावर बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. अपघातात कुठली जीवितहानी नाही. विक्रोळीत बॅनर लावल्याची तक्रार केली म्हणून 2 जणांना मारहाण करून त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न. पार्कसाईड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून कठोर कारवाईची मागणी. आयुष कोमकर हत्या प्रकरण. आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींना 15 तारखेला करणार कोर्टात हजर. गणपती विसर्जनात डॉल्बी लावल्याप्रकरणी 77 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले. दाखल केलेले गुन्हे मागे घ्या. नागरिकांकडून मुरडबंदची हाक. बोरिवली पश्चिममध्ये घराची रेकी करून कुलूप तोडत चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्यानं घरातील 62 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 928 ग्रॅम चांदीचे दागिने लंपास केले. उल्हासनगरमध्ये नशेखोरांचा उच्छाद. 12 चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहशत माजवण्यासाठी नशेबाज तरुणांचा उच्छाद पाहायला मिळतोय. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध UAE सामना. रात्री 8 वाजता दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होणार. क्रिकेटपटू पृथ्वी शॉला 100 रुपयांचा दंड. समाज माध्यमांवर महिलेनं दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारी प्रकरणी शिक्षा. आदेश देऊनही नोटीस उत्तर न दिल्यानं कारवाई. गडचिरोलीतील लॉयड्स मेटल्स अकादमीच्या व्हॉलीबॉल चमू राज्यस्तरीय चॅम्पियनशिप ट्रॉफीचा विजेता. ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या उंच उडी स्पर्धेत खरतर मोनिका मडावीला रौप्य पदक. परभणीत सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्यानं शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं पीक. बियाणांची चौकशी करून कारवाई करावी तसंच नुकसान भरपाई देण्याची मागणी. मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल. वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला महिलेकडून शिवीगाळ. महिलेचा ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल. सांगलीमध्ये 25,000ची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक. लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून अटक. दोघांवर गुन्हा दाखल.
माढा तालुक्यातील कुरडू मुरुम उपसा प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई. सरपंच आणि ग्रामसेवकावर मुरुम चोरी प्रकरणी गुन्हा दाखल. सरपंच कुंताबाई अंबादास चोपडेंवर गुन्हा दाखल. बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा प्रताप. शिक्षा झालेल्या कैद्याकडून वैयक्तिक कामं, जेलरची गाडी धुतानाचा कैद्याचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडांनी चाकूचा धाक दाखवत विद्यार्थ्याला लुटले. गणेशोत्सव बघून परतताना खरतर पोलीस आयुक्तालयासमोर रिक्षात डांबून विद्यार्थ्याची लूट. छत्रपती संभाजीनगरात पर्यटक गाईडकडून साथीदारासह पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न. रात्रीच्या वेळी पर्यटकांना धमकावताना आरोपींचा. सिल्लोडमध्ये नोकरीचा आमिष दाखवून 15 जणांची 49 लाखांची फसवणूक. जिल्हा अधिकारी कार्यालयात लिपिक पदावर नोकरीचा आमिष. येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण. झोपण्याच्या कारणावरून 2 कैद्यांकडून एका कैदीला मारहाण करण्यात आली आहे. येरवडा कारागृहातील सुरक्षितता धोक्यात. छत्रपती संभाजीनगरमधील सराई चोर अनिल मिस्त्री राजवरला अटक. राज्यात त्याच्यावर 38 गुन्हे तर चोरी केलेले 9 तोळ्याचे सोन्याचे दागिने विकल्याची कबुली. राष्ट्रीय टुरिस्ट गाईड फेडरेशनचं टुरिस्ट गाईड्सचं ओळखपत्र तपासण्याचं आवाहन. बोगस टुरिस्ट गाईड्सचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुळसुळाट. अमरावतीतील वेलकम पॉइंटमधील सार्वजनिक शौचालय धुळखात. महिलांची मोठी गैरसोय. पालिकेनं लाखो रुपये खर्चून उभारलेलं अत्याधुनिक शौचालय धुळखात पडलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.